श्रोत्यांनो, निर्गमचे पुस्तक ह्याच्या 19व्या अध्यायाच्या 5 वचनांपर्यंत आम्ही विचार केलेला आहे. आज 6व्या वचनापासून पुढे आम्ही आपले अध्ययन सुरू ठेवणार आहोत. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यांनो, की नियमशास्त्र हे आम्ही पापी आहोत हे प्रगट करण्याकरिता देण्यात आले. ते बीजरूपी संतानाच्या आगमनापर्यंत तात्पुरते देण्यात आलेले आहे. ज्या बीजाविषयी ह्या वचनात सांगितले आहे ते बीज म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. गलतीकरास पत्र 3 अध्याय आणि 24व्या वचनामध्ये पॉल म्हणतो, ह्यावरून आपण विश्वासाने नीतिमान ठरविले जावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहोचविणारे बालरक्षक होते. हा जो बालरक्षक आहे तो शाळेतला शिक्षक नसून रोममधील उच्चकुलीन घरातील गुलाम असे, जो त्या घरातील लेकरांची देखरेख करीत असे. तो त्या लेकरांना आंघोळ घालणे, त्यांचे कपडे बदलणे, त्यांना झोपवणे, त्यांचे नाक साफ करणे इत्यादी सर्व कामे करीत असे. शाळेत जाण्याचे वय झाले की तोच त्या लेकराला शाळेत सुद्धा नेत असे. आणि ह्यासाठी जो शब्द आहे तो आहे पॅडॅगोगॉस. जो लेकराला हात धरून शाळेत नेतो त्याच्याविषयी हा शब्द वापरण्यात आलेला आहे. नियमशास्त्र असेच आहे श्रोत्यानो, जे आमचा हात धरून आम्हाला वधस्तंभाकडे नेते आणि म्हणते की माझ्या लहान मुला, तुला तारणाऱ्याची गरज आहे. तू पापी आहेस आणि तुझे तारण होण्याची आवश्यकता आहे. पुढे आता आपण 6वं वचन वाचूया. 19वा अध्याय 6वे वचन. पण तुम्ही मला याजक राज्य, पवित्र राष्ट्र व्हाल, हेच शब्द तू इस्रायल लोकांना सांग. इस्रायलांकरिता परमेश्वराची मूळ योजना होती की त्यांनी त्याचे याजक राज्य बनावे. सारे वंशांचे लोक याजक व्हावेत. परंतु ते कादेश बर्न्या ह्या ठिकाणी प्रवेश करू शकले नाहीत. आणि जेव्हा मोशे परमेश्वराकडून नियम व आज्ञा घेण्याकरिता पर्वतावर गेला तेव्हा त्यांनी सोन्याचे वासरू बनवले. त्यामुळे फक्त एकच वंश याजक पदासाठी निवडला गेला आणि तो वंश म्हणजे लेवीचा वंश. आता 1000 वर्षांच्या काळात संपूर्ण राज्य याजक राज्य बनावे हा परमेश्वराचा उद्देश आहे. हे मंडळीला ह्या पृथ्वीवरून काढून स्वर्गात येशू ख्रिस्तासोबत नवीन येरुशलेममध्ये ठेवण्यात आल्यानंतर बऱ्याच काळानंतर घडेल. आता 7वं वचन. मग मोशेने येऊन लोकांच्या वडिलांना बोलाविले आणि परमेश्वराने त्याला आज्ञा पिलेले हे सर्व शब्द त्यांच्यापुढे मांडिले. ह्यांना किती आत्मविश्वास होता ते पहा. 8वं वचन. तेव्हा सर्व लोकांनी एकमुखाने उत्तर दिले, परमेश्वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू. मोशेने लोकांचे हे शब्द परमेश्वराला कळविले. इस्रायल राष्ट्राला सिनाई पर्वतावर नियमशास्त्र देणे ही नियमशास्त्राच्या विभागणीची सुरुवात होती. ही विभागणी सिनाई पर्वतापासून वधस्तंभापर्यंत, निर्गमपासून वधस्तंभापर्यंत होती. हे लोकांना प्रगट करणे होते की चांगल्या परिस्थितीत राहून सुद्धा आपण नियमशास्त्र पाळू शकत नाही. इस्रायली म्हणाले की जे काही परमेश्वराने सांगितले ते सर्व आम्ही करू, ते सर्व आम्ही पाळू, जेव्हा त्यांना ते काय आहे हे सुद्धा माहीत नव्हते. 1500 वर्षात त्यांनी दाखवले की ते पाळू शकत नाहीत. आज सुद्धा लोकांना वाटतं की स्वाभाविक मानव परमेश्वराला संतोषू शकतो. स्वाभाविक मनुष्य नियमशास्त्र पाळू शकत नाही व त्याने प्रयत्न सुद्धा केला, पण फार वाईट रीतीने मानव असफल झाला. जुन्या स्वभावाला नियंत्रित करण्याकरिता नियमशास्त्र देण्यात आले, परंतु ते नियंत्रित करू शकत नाही, कारण जुना स्वभाव हा क्रांतिकारी स्वभाव आहे, ज्यावर नियंत्रण ठेवता येत नाही. पॉल रोमकरासपत्र 8 अध्याय 6 आणि 7 वचनांमध्ये असे म्हणतो. रोमकरासपत्र 8 अध्याय 6 आणि 7 वचने. कारण देह स्वभावाचे चिंतन हे मरण, पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे. कारण देह स्वभावाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे. ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही आणि त्याला तसे होता येत नाही. श्रोत्यानो, तुमच्या व माझ्याजवळ जुना स्वभाव आहे, जो देवाशी नेहमी वैरत्व ठेवतो. तो देवाशी आज्ञाधारक राहून त्याला संतोषू शकत नाही. काय आपण आपल्या जीवनात हा शोध लावला आहे? देवाच्या स्तरापर्यंत पोहोचण्याकरिता आपण अपयशी ठरला आहात? आता पुढे 9वं वचन बघा. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, पहा, मी दाट ढगातून तुझ्याकडे येतो ते ह्या हेतूने की मी तुझ्याशी बोलत असताना लोकांनी ऐकावे आणि तुझ्यावरही नेहमी विश्वास ठेवावा.
मोशेने लोकांचे म्हणणे परमेश्वराला सांगितले. नियमशास्त्राचे देणे मनोहर असे नाही, परंतु भीतीदायक होते. 10 आणि 11 वचने. परमेश्वर मोशेला म्हणाला, तू लोकांकडे जा आणि त्यांना आज व उद्या पवित्र कर. त्यांनी आपले कपडे धुवावेत. 3रा दिवस येईपर्यंत त्यांनी तयार राहावे, कारण 3ऱ्या दिवशी सर्व लोकांदेखत परमेश्वर सिनाय पर्वतावर उतरेल. किती विलक्षण दृश्य आहे. परंतु ह्यानंतर काय होते ते पहा. 12वं वचन. तू लोकांसाठी सभोवताली मर्यादा आख आणि त्यांना सांग, सांभाळा, पर्वतावर चढू नका, त्याच्या कडेला शिवू नका. जो कोणी पर्वताला स्पर्श करेल त्याला अवश्य जीवे मारावे. काय हे आपणाला एखाद्या चांगल्या दृश्याप्रमाणे वाटते? इस्रायलांना सांगण्यात आले होते की त्यांनी पर्वताजवळ जाऊ नये, त्याला स्पर्श करू नये, नाहीतर ते मरतील. श्रोत्यानो, ते मनोहर नाही, परंतु फार भयंकर असे होते. 13 ते 16 वचने. त्याला कोणी हात लावू नये, लावला तर त्याला दगडमार करावा किंवा बाणांनी विंधावे. मग तो जनावर असो किंवा माणूस असो, त्याला जिवंत ठेवू नये. शिंगाचा दीर्घनाद होईल तेव्हा लोकांनी पर्वतावर चढावे. मग मोशे पर्वतावरून उतरून लोकांकडे आला. त्यांनी लोकांना पवित्र केले आणि त्यांनी आपले कपडे धुतले. त्यांनी लोकांना सांगितले की 3रा दिवस येईपर्यंत तयार असा, स्त्री स्पर्श करू नका. 3रा दिवस उजाडताच गडगडाट झाला व विजा चमकू लागल्या. पर्वतावर दाट ढग जमले व शिंगाचा फार मोठ्याने नाद होऊ लागला. तेव्हा छावणीतले सर्व लोक थरथरा कापू लागले. श्रोत्यानो, ते फार भयंकर होते म्हणून लोक थरथरा कापू लागले. 17 ते 21 वचने. मोशेने लोकांना देवाला भेटण्यासाठी छावणीतून बाहेर आणले आणि ते पर्वताच्या पायथ्याशी उभे राहिले. सर्व सिनाय पर्वतावर धूर पसरला, कारण परमेश्वर अग्नीतून त्याच्यावर उतरला. भट्टीच्या धुरासारखा त्याचा धूर वर चढला व सर्व पर्वत थरथरू लागला. शिंगाचा आवाज अधिकच वाढू लागला. तेव्हा मोशे बोलू लागला आणि देव त्याला आपल्या वाणीने उत्तर देत गेला. परमेश्वराने सिनाय पर्वताच्या शिखरावर उतरून मोशेला पर्वताच्या शिखरावर बोलाविले. तेव्हा तो वर गेला. परमेश्वर मोशेला म्हणाला, खाली जाऊन लोकांना ताकीद दे, नाहीतर ते मर्यादा ओलांडून काय आहे हे पाहाव्यास परमेश्वराकडे येतील आणि त्यांच्यापैकी पुष्कळ मरतील. काही इस्रायलांना नक्कीच वाटले असेल की त्यांना काही अलौकिक असे दिसेल, पण तसे काही झाले नाही. त्यांना फक्त आवाज ऐकू आला. योहानकृत सुवर्तमान 1 अध्याय आणि 18 वचन आम्हाला सांगतं. योहानकृत सुवर्तमान 1 अध्याय 18 वचन. देवाला कोणीही कधीच पाहिले नाही. जो एकुलता एक जन्मलेला देव पित्याच्या उराशी असतो, त्याने त्याला प्रगट केले आहे. आता पुढे 22 ते 25 वचने बघा. तसेच परमेश्वराकडे येणाऱ्या याचकांनीही आपणास पवित्र करावे, नाहीतर परमेश्वर त्यास ताडण करील. मोशे परमेश्वराला म्हणाला, लोक सिनाय पर्वतावर चढू शकत नाहीत, कारण तूच आम्हाला ताकीद दिली व मला सांगितले की पर्वताभोवती मर्यादा घाल व तो पवित्र कर. तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, तू उतरून खाली जा, नंतर तू व तुझ्याबरोबर अहरोनाने वर यावे. याजकांनी व लोकांनी मर्यादा उल्लंघून परमेश्वराकडे येता कामा नये, नाहीतर तो त्यास ताडण करेल. मग मोशेने खाली लोकांकडे जाऊन त्यांना हे सांगितले. श्रोत्यानो, आता आम्ही 20व्या अध्यायाकडे वळत आहोत. 20व्या अध्यायात आम्हाला नियमशास्त्र देण्याविषयी वाचायला मिळते. 10 आज्ञा प्रथम देण्यात आल्या आहेत, परंतु त्या नियमशास्त्राचा फक्त एक भाग आहेत. वेदी संबंधाने जी सूचना निर्देश आहेत ते सुद्धा देण्यात आले आहेत. नियमशास्त्र व वेदी हे दोन्ही संबंधित आहेत. नियमशास्त्राने हे प्रगट केले की मानव पापी आहे व त्याला तारकाची गरज आहे. पापार्पण करण्यासाठी एक वेदी असायला हवी व पापासाठी रक्त सुद्धा सांडविणे आवश्यक आहे. जा, तुमच्या न्हाणीघरात जर आरसा असेल तर तो श्रोत्यांनो तुमच्या नियमशास्त्राचे चित्र आहे व त्याखाली हात धुण्याची सुद्धा जागा असेल. आपण आरशाने आपले तोंड हात धुत नाही, फक्त आरशामध्ये आम्ही आपला चेहरा पाहतो. आरसा फक्त आमची मलिनता आम्हाला दर्शवितो. तशाच प्रकारे नियमशास्त्र एक आरसा आहे जो आमची पापे दर्शवितो व त्या आरशाखाली धुण्याची जागा असते. आपणाला ते गीत कदाचित
आठवत असेल किंवा माहीत असेल, येशूच्या रक्ते भरले धुण्याचे कुंड जाण, जे पापी त्यात घातले ते होती शुद्ध प्राण. आता 10 आज्ञा कशा प्रकारे देण्यात आल्यात ते आपण पाहणार आहोत. नियमशास्त्राचा पहिला हिस्सा जो इस्रायलांना देण्यात आला तो 10 आज्ञा होता, ज्या त्यांच्याकरिता नैतिक नियम होत्या. पहिली 2 वचने आम्हाला सांगतात, 20वा अध्याय पहिली 2 वचने, आणि देव हे सर्व शब्द बोलला, ज्याने तुला मिस्र देशातून दास्यगृहातून आणले, तो मी परमेश्वर तुझा देव आहे. इस्रायलांनी नियमशास्त्राची मागणी केली व देवाने त्यांची मागणी पूर्ण करून त्यांना प्रथम 10 आज्ञा दिल्यात. 10 आज्ञांकडे पाहत असताना बऱ्याच गोष्टी नमूद कराव्या असे मला वाटते. पहिली गोष्ट, नवीन नैतिकता. नियमशास्त्र देण्यापूर्वी ही नवीन नैतिकता आहे. खरे पाहता जेव्हा मानवाने आदेन बागेमध्ये परमेश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन केले तेव्हाच ही आली. पूर येण्यापूर्वी ही अस्तित्वात होती आणि पूर आल्यानंतर सुद्धा होती. आज ही नव्यापासून दूर आहे. 10 आज्ञा आमच्या समोर देवाचा स्तर ठेवतात. श्रोत्यानो, एका कब्रस्थानामध्ये काही अपराधी लोकांच्या कबरा होत्या. एका कबरेवर खालीलप्रमाणे शब्द लिहिलेले होते. ह्या ठिकाणी एका व्यक्तीचे पार्थिव देहाचे अवशेष आहेत, ज्याने आपल्या निर्माणकर्त्याचा विरोध केला, 10 आज्ञांशी फुटबॉल प्रमाणे खेळला आणि 35व्या वर्षी ह्या जगाला सोडून गेला. त्याची आई व पत्नी त्याच्याकरिता रडतात, बाकी कोणी नाही. त्याच्या आत्म्याला शांती मिळो. ह्या कबरेवरील हे शब्द दर्शवितात की त्या व्यक्तीने देवाच्या 10 आज्ञा तोडल्यात. कोणीही देवाच्या 10 आज्ञांशी फुटबॉल खेळू शकत नाही आणि फुटबॉल खेळून देवाचे शासन चुकवू शकत नाही. बरेचदा श्रोत्यानो, जे आम्ही देवाच्या कृपेविषयी प्रचार करणारे आहोत त्या आमच्यावर आरोप ठेवण्यात येतो की आम्ही देवाच्या नियमशास्त्राला योग्य स्थान देत नाही. आम्ही त्याला दुर्लक्षितो, त्यांना नाकारतो व आम्हाला नियमशास्त्रामुळे सोडवल्या गेले नाही म्हणून आम्ही त्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा नाकारू शकतो, उल्लंघू शकतो, ही शिकवण आम्ही देतो. हा आमच्यावर आरोप आहे. पण श्रोत्यानो, हे मुळीच खरे नाही. प्रत्येक देवाचा सेवक जो देवाच्या कृपेची शिकवण देतो व ज्याला विश्वासाद्वारे तारणाची खरी कल्पना आहे, तो नियमशास्त्राचे उदात्त उच्च प्रमाण जाणतो. पॉल रोमकरास पत्र 6 अध्याय पहिल्या 2 वचनांमध्ये ह्या समस्येचे उत्तर अशा प्रकारे देतो. रोमकरास पत्र 6 अध्याय पहिली 2 वचने. तर आता आपण काय म्हणावे? कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय? कधीच नाही. जे आपण पापाला मेलो ते आपण ह्यापुढे त्यात कसे राहणार? जर आपण असेच समजत असाल की आपण पापात जगत राहाल व पाहिजे तेव्हा 10 आज्ञा मोडत राहाल, तर प्रिय श्रोत्यानो, आपण कृपेद्वारे तारण पावलेले नाही. जर आपण खरोखर तारण पावलेले आहात तर आपण देवाला संतोष व्हाल, त्याचीच इच्छा जी 10 आज्ञांमध्ये प्रगट करण्यात आलेली आहे ती पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न कराल. म्हणून मला वाटतं प्रत्येक तो उपदेशक जो देवाच्या कृपेचा प्रचार करतो त्याला देवाच्या नियमशास्त्राविषयी आदर आणि सन्मान असतो. आम्ही स्तोत्रकर्त्यासोबत अशा प्रकारे म्हणू शकतो, स्तोत्रसंहिता 119 अध्याय आणि 97 वचन, आहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे. दिवसभर मी त्याचे मनन करीतो. श्रोत्यानो, नियमशास्त्र काय आहे? कोणी म्हटले आहे की नियमशास्त्र परमेश्वराच्या मनाची नकल आहे. ही एक दोषपूर्ण चुकीची व्याख्या आहे. नियमशास्त्र मानव कसा असायला हवा त्या संबंधाने परमेश्वराच्या मनाचे व्यक्त विचार आहेत. नियमशास्त्रात कृपा किंवा दया मुळीच नाही. नियमशास्त्र परमेश्वराच्या पवित्र इच्छेचे प्रगटीकरण आहे. स्तोत्रकर्ता 19 अध्याय आणि 7व्या वचनामध्ये म्हणतो, परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनर्जीवन करीते. परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे, तो भोळ्यास समंजस करीतो. नियमशास्त्र आमच्यामध्ये परिपूर्णतेची मागणी करते. आजपर्यंत मला अशी कुठलीही व्यक्ती मिळाली नाही जिने परमेश्वराच्या स्तराला गाठले आहे. नियमशास्त्र पुसट कल्पना नाही, संदिग्ध कल्पना नाही व चांगल्या धारणेशी त्याचे काही घेणे देणे नाही. त्याला परिपूर्ण आज्ञापालन हवे आहे, कारण परमेश्वराचे नियम परिपूर्ण आहेत.
परमेश्वराचे नियम अचूक आहेत. आमच्या मताचे चूक व बरोबर असणे आमच्या सभोवतालच्या वातावरणाद्वारे व आमच्या पापी स्वभावाद्वारे रंगलेले असते. नियमशास्त्र परमेश्वराचे प्रगटीकरण आहे. परमेश्वराने चूक व बरोबर ह्यामध्ये रेषेद्वारे अंतर केले आहे. काय बरोबर आहे हे आपणाला कसे कळते? काय बरोबर आहे ते परमेश्वर आम्हाला सांगतो. आजची पिढी जी स्वतंत्रतेची मागणी करते ती काय बरोबर आहे ह्या प्रश्नाने भांबावलेली आहे. ते विचारतात, चोरी करणे का चूक आहे? चोरी करणे त्यांना काहीच वाटत नाही, परंतु त्यांना खून करू नको ही आज्ञा आवडते. कारण ते म्हणतात की देहांत शासन देऊन एखाद्याला मारणे हे शासनाकरिता चुकीचे आहे. किती अस्थिर असा हा समूह आहे. किती अजान हे लोक आहेत. चोरी करणे, खोटे बोलणे का चूक आहे? कारण परमेश्वर म्हणतो की ते चुकीचे आहे. कोणी म्हणेल की ते मानवाच्या हितासाठी आहे. अर्थातच आहे. जर मानव नियमशास्त्र पाळू शकला असता तर ते खरोखर फार विलक्षण आहे. मानव नियमशास्त्र पाळू शकत नाही. म्हणून बंदीगृहात आपल्या घराला लावण्यात येणारी कुलपे व बँकेतून पैसे काढायचे झाल्यास अनेक पेपरवर कराव्या लागणाऱ्या सह्या ह्या गोष्टीचे प्रमाण आहेत की त्यांचा तुमच्यावर व तुमचा त्यांच्यावर विश्वास नाही. एकेकाळी मानवाचा शब्द प्रमाण मानला जाई, परंतु आता तो काळ राहिलेला नाही श्रोतांनो. नियमशास्त्र मानवाच्या व्यवहारासाठी सर्व मान्य प्रमाण आहे. चोरी करणे, लबाड बोलणे, व्यभिचार हे वाईट आहेत, कारण परमेश्वर म्हणतो की ते वाईट आहेत. नियमशास्त्र स्वतःहून लादल्या जात नाही. नियम देणाऱ्यामध्ये सामर्थ्य असायला हवे. परमेश्वर आपले नियम फार प्रभावीपणे लागू करतो. बऱ्याच लोकांना वाटतं की आम्ही 10 आज्ञा मोडून जीवन चांगल्या प्रकारे घालवू शकतो. म्हणून परमेश्वराचे वचन एहेजकेलचे पुस्तक 18 अध्याय आणि 4 वचनामध्ये सांगते, जो जीवात्मा पाप करेल तो मरेल. नियमशास्त्र लागू झाले पाहिजे व जो नियम तोडेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे. एक दुसरा दृष्टिकोन आहे ज्याला सुधरवले पाहिजे, तो म्हणजे नियम व कृपा ह्यामध्ये घोटाळा करून त्यांना एकाच पद्धतीत ठेवणे. नियमशास्त्राला व कृपेला एकाच पद्धतीत ठेवणे म्हणजे नियमशास्त्राची महानता व अर्थ कमी करणे होय. नियमात प्रेम नाही, त्यात कृपा नाही. जेव्हा कृपेला नियमशास्त्रात मिसळण्यात येते तेव्हा कृपेचा चांगुलपणा व महत्ता कमी करण्यात येते. जेव्हा नियम व कृपा हे मिसळण्यात येतात तेव्हा पापी व्यक्तीची गरज पूर्ण होत नाही. मानवाने कसे असावे हे नियमशास्त्र सांगते. कृपा परमेश्वर कसा आहे ते सांगते. नियमशास्त्राची महत्ता काय आहे ते ओळखण्याची आम्हाला गरज आहे. परमेश्वर कोण आहे हे नियमशास्त्र प्रगट करते व मानव व परमेश्वर ह्यामध्ये किती मोठे अंतर आहे ते दाखवते. गलतीकरासपत्र 4 अध्याय आणि 21 वचनामध्ये पौलाने प्रश्न केला, जे तुम्ही नियमशास्त्राधीन व्हावयास पाहता ते तुम्ही नियमशास्त्र ऐकत नाही काय, हे मला सांगा. नियमशास्त्र काय सांगते ते आपण ऐकलेले बरे, कारण तुम्हाला व मला 10 आज्ञांच्या तराजूत तोलण्यात आले आहे व आढळले आहे की आम्ही अद्यापही अपुरे आहोत. नियमशास्त्र मानव कोण आहे हे सुद्धा प्रकट करते व देव व मानव ह्यामध्ये जे अंतर आहे ते दूर करण्यास तो समर्थ आहे. रोमकरासपत्र 3 अध्याय 19 वचन सांगते, आपणाला ठाऊक आहे की प्रत्येक तोंड बंद व्हावे व अवघे जग देवासमोर शिक्षेस पात्र ठरावे, म्हणून नियमशास्त्र जे काही सांगते ते शास्त्राधीन असलेल्या लोकांना सांगते. तसेच पॉल रोमकरासपत्र 8 अध्याय 3 वचनामध्ये म्हणतो, कारण नियमशास्त्र देह स्वभावामुळे दुर्बळ झाल्या कारणाने जे त्याला असाध्य ते साधण्याकरिता देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला पापमय देहासारख्या देहाने व पापाबद्दल पाठवून देहामध्ये पापाला दंडाज्ञा ठरविले. दोष नियमशास्त्रात नाही, परंतु आमच्यात आहे. आज आम्हाला नियमशास्त्राच्या आरशात स्वतःला पाहायचे आहे. पुष्कळदा आम्ही आरशाला प्रश्न विचारतो की मी कशी दिसते किंवा मी कसा दिसतो, व आरशाला उत्तर देऊ न देता स्वतःच आम्ही उत्तर देतो की मी अगदी व्यवस्थित आहे, मी अगदी चांगला दिसत आहे, चांगली दिसत आहे. आम्हाला असं वाटतं की आम्ही 10 आज्ञा पाळीत आहोत, आमच्यात काहीच उणीव नाही. श्रोतांनो, नियमशास्त्राने मानवाला कधीच पापी ठरवले नाही,
परंतु ही वास्तविकता प्रगट केली की मानव पापी आहे. आम्ही पाहिल्याप्रमाणे नियमशास्त्र मानवाला ख्रिस्ताकडे आणण्याकरिता देण्यात आले. त्याने आम्हाला जाणीव करून दिली की आम्हाला तारणाऱ्याची गरज आहे. आम्ही पापी आहोत व आमचा हात धरून वधस्तंभाकडे आम्हाला त्याने आणले. आता आपण 10 आज्ञांकडे पाहूया. त्या 2 महत्वाच्या भागात विभागलेल्या आहेत. पहिला विभाग मानवाचे परमेश्वराशी नाते ह्या संबंधित आहेत आणि दुसरा भाग मानवाचे मानवाशी नाते ह्या संबंधात आहेत. 20 अध्याय 3 वचन सांगतं, माझ्या खेरीज तुला वेगळे देव नसावेत. परमेश्वर अनेकेश्वरवादाला धिक्कारीत आहे. अर्थात अनेक देवी देवतांवर विश्वास ठेवणे. नास्तिकतेविरुद्ध त्या दिवसात एक सुद्धा आज्ञा नव्हती, कारण ते निसर्गाच्या व परमेश्वराच्या मूळ प्रगटीकरणाशी निगडीत होते. नास्तिकता दावीद राजाच्या काळात सुरू झाली व त्यांना मूर्ख संबोधण्यात आले. स्तोत्रसंहिता 53 अध्याय 1 वचनामध्ये सांगितलेले आहे, मूळ आपल्या मनात म्हणतो देव नाही. लोक दुष्ट व अमंगळ कृत्ये करीतात, सत्कर्मे करणारा कोणी नाही. ह्याच आज्ञेविषयी आम्ही पुढच्या कार्यक्रमामध्ये अधिक विचार करूया. तर श्रोत्यानो, परमेश्वर आज जे वचन आपण ऐकले त्यामध्ये आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ.